सुरीला तेल लावल्यानंतर कांदा कापला तर डोळ्यात तर पाणी नाही येत. तर चला करून बघूया मित्रांनो. ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा, प्लॅटफॉर्म कापायला, एक सुरी आणि ऑइल म्हणजे गोडे तेल जे आपण स्वयंपाकासाठी वापरतो ते. कांदा बघा घेताना चांगला घेतलेला आहे. आधी तेल लावू. तेल लावायचं महत्वाचं आहे. तेल लावून घेऊ आधी. सुरीला तेल लावलं आणि कांदा कापला तर डोळ्याला पाणी येत नाही म्हणतात आधी. एवढ्या वर्षी प्रपंच केला पण मी म्हणलाय माहिती बाय असलं मला नाही. बघूया ट्राय करून काय होतंय. सुरीला तेल लावलंय बघा दोन्ही साईडने. आता बाप्पा यश पण आहे आमचं. यश डोळ्यातनं आगागती का बघायची. कांद्याचा इफेक्ट व्हावा म्हणून कांदा बघून घेतानाच मोठा घेतलाय. तर चला बघूया काय होतंय. अजून तो व्हाय नाही. कवर काढून टाकूया. कवर काढायचं महत्वाचं आहे. डोळ्याच्या आग नाही ना होत. अजून तरी नाही होते. माझे पण नाही होत आणि यशच्या पण नाही होत. तर चला. वास येतोय पण नाकाला वास येतोय पण डोळ्याला त्रास होत नाही आपला. मित्रांनो डोळ्याला झोंबायला लागले आता. हे सगळं फेक आहे. कांदाच आमचा एवढा खतरनाक आहे. परत थोडं तेल लावूया. मित्रांनो फायनल डोळ्यात पाणी यायला लागलंय बघा. ते सगळं फेक आहे. तेल लावा काय लावा पण डोळ्यात पाणी येतच. फ्लॉप आहे ही ट्रिक. काम नाही करत मित्रांनो. डोळ्यात पाणी यायला लागलं. तेल लावा नाही तर काय करा. कांदा जबरदस्तच आहे. डोळ्यात पाणी काढतच. यश तुझ्या झोंबायला लागलं का जरा. यशच्या पण डोळ्यात झोंबायला लागलं. लय डोळ्यात पाणी आलं. मला माहिती गे आयुष्य गेलं माझं. काय माहिती. डोळ्यातनं कांदा चिरला की डोळ्यातनं पाणी येतं म्हण. तू म्हणला तेल लावल्या नाही येत. मग मी कशाला म्हणू मध्ये आधी. मला काय गरज पडली. येतं का नाही तेल लाव. येतं की तेल लावल्यावर नाही येत नाही. कांदा देऊ कांदाच तेल लावा तेल लावा नाही तर मलाही लावा. नाही तर